गुरु शिष्याचं नातं कोणतं आहे? तो आमचा गुरुन आम्ही त्याचे केले नाही हो. गुरु बोध घ्यावा लागला. सर्व गुरु महाराजांची सेवा करतात, पण तुकारामाचा अभंग आहे. धन्य गुरुराज कृपा मदत केली. गाव केव्हा केली, किती पैसे दिले तुकाराम बुवा, अहो परी नाही घडली सेवा काही घेणं नाही घेणं नाही. पण मात्र केशव चैतन्य बाबाजी चैतन्य सांगितली खुण मालिकेची भोजना मागती तुप पावशेल. या जगतामध्ये कुणाला कोण्या ठिकाणी कशी गुरु महाराजांची कृपा घडेल आणि कोणता प्रसंग त्याकरता गुरुकृपे करता असेल याचा नियम नाही आहे. या आपल्या पूर्वार्जितानुसार पूर्व कर्मानुसार ही गोष्ट या जगतामध्ये मिळत असते. गुरु महाराजांची कृपा हे आपल्या गुणकर्माचं फळ आहे. कबीराला ती मिळाली. कबीर म्हणायला लागला, अहो गुरु महाराज आपण जो हा नाममंत्र मला दिलेला आहे ना, मग काय तर पायीची शिपाई आपला आपल्या कानातच ठेव. काऊन गुरु महाराज दुसऱ्याला सांगशील मग त्याच्यातली ताकद चालली जाईल, उडून जाईल तो. मुळे देवाचं नामस्मरण म्हणजे काय आहे? पंथ मत. देवाचं नामस्मरण म्हणजे गुलामी. का बरं? तुला अध्यात्म कळलं नाही प्राण्या म्हणून. अध्यात्म म्हणजे पारतंत्र्यता नव्हे. अध्यात्म म्हणजे कोणाच्या दावणीचा खुट्याचा बैल नव्हे. अध्यात्म म्हणजे तुझं घेऊन तेथोरी ने हे नाही आहे. अध्यात्म म्हणजे कांदर उपशा काळ हे नाही आहे. अध्यात्म हे आत्मस्वातंत्र्य आहे. कबीरानी रामानंदाला सुद्धा त्याच्या डोळ्यात चरचरी कंदन घातलं गुरु महाराजाच्या. गुरु महाराज घेऊ नको. केवळ आताच मी रामराम म्हणत नाही, मग काय तर कबीराचा जेव्हा जीव जायला निघतो, ज्यांनी पैदा व्हावं त्यांनी जगात शरीर सोडावं, मरावं लागतं, त्यावेळेला लोक विचारतात, अहो कबीर महाराज मानवी जीविताच्या मृत्यूचं श्रेय काय आहे, सार्थक काय आहे? शेवट ते म्हणतात, कमल मुख राम भजन राम भजन
जगाचे नियम सर्वांसाठी सारखे आहेत. ज्यांनी पैदा व्हावं त्यांनी 4 दिवस जगावं आणि जो जगत आहे त्यांनी 1 दिवस आले देवाजीचे म्हणा तिथे कोणाचे चालेना, जावंच लागल त्याला या जगात. शरीर काळाचे सोडूनच द्यावं लागल त्याला. मग ते या जगात दैत्याचं असो की देवाचं शरीर असो, सामान्य प्राण्याचं असो की असामान्य प्राण्याचं असो, जगाचा नियम सर्वांसाठी सारखा. मना पाहता सत्य हे मृत्यूभूमी, गीता बोलती सर्व ही जीवमेनी, चिरंजीव हे सर्व ही मानताची, अकस्मात सोडो नहे सर्व जाती. रामनाम सत्य का आहे? रामनामाची किंमत महापुरुषांनी इतकी मोठी का केली? सर्व काही विसरा पण रामनामाला विसरू नका हो, असं का बरं सांगतात? बाकीचं सर्व आठवल्याने जगणार नाही काय? अहो, हे आमचं घर, हे आमचे पाहुणे, हे आमचे सर्व आप्तेष्ट, हे आमचं धन, हे आमची शेती, हे आम्ही अशी पिकवली, आमच्या गावचा रस्ता, हे आमच्या गावाचे आमचे इष्टमित्र, पुन्हा हे कुठपर्यंत आमचं आहे. माझं केलं आणि एक वेळ अशी येते की सारं वाया गेलं. त्या गावाचं कुत्र नाही जोहार करणार तुला, अशी वेळी. सर्वासाठी नियम सारखा. कबीरासाठी, तुकाराम महाराजासाठीच नाही, तुम्ही आम्ही सर्व गावोगावची मंडळी गीता मंडळ स्थापन करायचं, भगवद्गीतेचं पारायण करायचं, दररोज भगवंताचं ज्ञान समजून घ्यायचं. का असं का? बाकीचे सर्व लोक तर अनेक उलाढाल्या करतात आणि आपण हे अध्यात्म ज्ञान समजून घ्यायचं का? विशेष आहे. प्राणा वाचून शरीर पुढे, याप्रमाणे अध्यात्म ज्ञाना वाचून या जगतामध्ये सर्वांचं जीवित निरर्थक आहे. महापुरुषांनी त्या अध्यात्म ज्ञानाची किंमत केली आहे. त्याची किंमत न करताना या जगात नाशिवंत देह जाणार सकळ, ज्या ज्या गोष्टीचा नाश होणार त्याला आपण हृदयाशी लावलं आणि त्याचा जर जप केला तर परिणाम काय होईल? राम काय वस्तू आहे? कबीराचा अमरतत्व आहे. या जगाच्या मुळाशी असणाऱ्या परब्रह्म स्वरूप राजा रामचंद्राचं चिंतन करा. ते न करताना भलतं चिंतन केलं तर परिणाम माझे जपतो सगळ्यातून नाशिवंत तनुजानी, माझे जपतो सगळ्यातून नाशिवंत तनुजानी, माझे जपतो सगळ्यातून नाशिवंत तनुजानी.
केवळ 10-5 लोक करतात नाही. कोणी म्हणतात आम्ही धर्म स्थापना केली मग आम्ही त्या धर्माच्या नियमाच्या पलीकडे आहोत. नाही, चंद्र सूर्याचा उजेड सर्वांसाठी सारखाच आहे. एक आंगेला एक डांगेला असा नाही आहे. सर्वांकरता जगाचे नियम सारखे. बाकीच्या सर्व गोष्टी आपलं आपलं करा. परिणाम काय? धनमाल मत्ता जायती, धनमाल मत्ता राजभी, अरे भाई कभी किस काम के, बिन काम का कोई नहीं, सब स्वार्थी है दाम के. अस्थिर तिथं तर मिळतील कुठं? तो कोणाची भावाचा अनुभव आहे. वाटतं आपल्याला हे माझे ते माझे. कोण आपलं? हे जर त्यांना नीटनेटकं कळलं नसतं तर बाबाजीने उद्गार काढले नसते. त्यांचा अनुभव काय? बिनकाम का कोई नहीं, सब स्वार्थी है दाम के. है 4 दिन की जिंदगी, फिर छोड़ सबको जाएगा, तुकड्या कहे मत भूलना. बाजी मग काय करावं या परिकाला? लोक आपलं आपलं करावते ना. भजराम पार लगाएगा. हे 500 वर्षापूर्वी कबीरानं सांगितलं तेच 500 वर्षानंतर तुकडोजी बुवा तेच सांगतात. हजारो वर्षापूर्वीचा आचार्य संघर्ष होईल तेच सांगतो. अरे गोपाल कृष्णाच्या वेळेला 5000 वर्षापूर्वी उद्धवासारखे कृष्ण भक्त म्हणतात अरे कृष्णा हे माणसाचं जीवन ज्याचा भरोसा केला भरोशाच्या मटेने डोबा दिला रे बापा. श्रीकृष्णा या जगतामध्ये भरोसा करण्यासाठी काय उपाय आहे? अरे एकच आहे. कोणतं? हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. वेळ्या उद्धवा परमेश्वराची नाव म्हणजे काय रे? रुद्राक्षानं घेऊ का तुळशीच्या माळेनं घेऊ? अंग रुपल्यावर घेऊ का संडास मध्ये घेऊ? मूर्ख आहे. देवाचं नाव म्हणजे आठवण. देवाचं नाव कसं घ्या? दुसरा गुरु काय करतं? पाळण्याच्या बच्चाला गुरु करणं. बाल मुकुंद मरसा स्मरावी. लेकाला आई तर म्हणता येत नाही घराबशीची. बाप तर दूरच राहिला. काही कमी पडते का त्याचं? एखाद्या राजाकडे हागलं त्यानं म्हणतं तुम्ही माझे प्रजाजन आहात, पैसे काही घ्या तू माझी गाठ लिहून द्या. लाटा मारतील लोक. कोल्या कुत्र्यासारखं मराला म्हणलं त्याला. लहान बाळ राजा पाहून घ्या पाण्यातला शी करता तू कर. त्याची तोंडी धुवा लागते. त्याच्या पोटाचा इशारी करा लागते. मग त्याला सांगता येईल ना, अर्ज लिहिता येईल, कॅम्प लावता येईल त्याला. त्याला या जगाचे कार्य काहीच नाही करतायत. म्हणजे ज्ञान मिळवल्यानंतर मोक्ष मिळते. कुठं मिळते रे का? सारा घर धावते त्या पाण्याच्या बच्च्यासाठी. नुसतं त्यानं चहा केलं म्हणूनच त्याला उद्याची गरज नाही. एखाद्या दिवशी तास 2 तास बोंबलू नका घेऊ. अरे तो बोंबलत नाही. उसळ करा पाहत येते. इकडून दाबून पाहिजे तिकडून दाबून पाहिजे. चहा करायला लावते त्याला. खाहो काय आहे? बाकीचे राजे राज दरबारात राहतात, लोकांचा कर घेतात, लोकांचे गच्च्या पिकतात.
राहतो बालपणीच सर्वज्ञता वरी तयातो. आपल्या चिंधड्याच्या झोपडीत राहतो. बाल राजा तुझे आहे तुझ पाठी परी तू जागा चुकलाची. या जगतामध्ये परमात्माचे चिंतन करण्याकरिता म्हणतो असं नाव पाहिजे, दीप मंदिर पाहिजे, नमक पाहिजे, कानात फुकला पाहिजे. अरे कुठं तो बच्च्याच्या आईला आई नाही म्हणत, बाप तो म्हणणं दूरच राहिलं. तुमच्याला काका तो म्हणतच नाही, काहीच म्हणत नाही. सारे कामलकाचे बरोबर होते, एकही काम चुकत नाही. सकाळी उठल्यापासून तर रात्री इतरांना झोपासाठी दवाखान्यातून गोळ्या आणावं लागते. या बच्च्याला झोपासाठी सारं भर एकाची झोळी धरते. ज्याला गाणं म्हणता येत नाही, पाळणा म्हणते, गाणं म्हणतात. काय बच्चा झोपला पाहिजे, त्याला सुख मिळालं पाहिजे, त्याला समाधान मिळालं पाहिजे. काय केलेलं आहे त्यांनी? अरे बाल मुकुंद मनसा स्मरण. या जगात परमेश्वराचं दर्शन आमची भारतीय संस्कृती म्हणते तो कोण्या 10-5 महंताच्या हाती नाही आहे, जगाला गुलाम करणाऱ्या लोकांच्या हाती नाही आहे. कुठे आहे ती? तुझ्या घरातला बच्चा ब्रह्मरूप आहे. तुझी स्त्री देवी जगदंबा रुक्मिणी माता आहे. आणि तुला जर न कळली तर दारू पेंदा कमा. मग काय होईल? जे ज्याचं ध्यान ते त्याचं स्थान. तुकडोजी बाळाचं भजन सारखं टिपला का? सर्व भजन म्हणत असत बाळाजी आणि शेवट भजन म्हणत असत. अमोल वीराचे जन्मात वाया व्यक्ती जे जे करते केवळ या जगतामध्ये शरीरात प्राप्त झालेल्या जीवाचं कल्याण झालं तितक्या लोकांना वर्तमान काळामध्ये भूतकाळातले धर्मग्रंथ वाचावे लागतात. जेव्हा आपण गीतेची जयंती करतो, 8वी वैसा गीता, 5000 वर्ष झाले या प्रसंगाला. 5000 वर्षापूर्वीचा प्रसंग अर्जुन आणि गोपाल कृष्णाचा संवाद. पण आजच्या काळाला तो साधू वाटतो. त्यामध्ये अनेक गोष्टी उपयोगाच्या वाटतात. गीता ही शिवी नाहीये. जसा तुम्ही त्याचा वापर कराल तशी ती सुगीता आहे. ती तुम्हा लोकांना कीर्ती रूपाने उरवणार, परिपूर्णतेला नेणार. काय गीता? धर्मग्रंथ. धर्मग्रंथाची जयंती आहे भगवद्गीता. कुठेही करा. मग धर्मग्रंथाची जयंती जितकी मौलिक आहे तितकं त्या जयंती करता मग काय काय करावं म्हणजे करावं लागतो. त्या जयंती करता सर्वांनी वर्गणी एकत्र करावी लागते. दररोज त्या जयंती करता कथा, कीर्तन, भजन, पूजन, अभ्यास ह्या सर्व गोष्टी कराव्या लागतात. नवविधा भक्ती ती जर परिपूर्ण केली नाही तर जयंती उत्सव साजरा कसा होईल? पण अनेक वर्षापासून आपण त्याकरता फार जुन्या काळचे धर्मग्रंथ कुठे लावतात? द्वापर युग, त्याच्या अगोदरचं त्रेतायुग. आणि पाहू त्यावेळेला आमच्या या भूतलावर कोण होते? हरम लोक नाही हो. राजाचा बच्चा जरी असला तरी राम आपलं नाव बेकार नव्हता होऊ दे असा होता. राजाचे पोरं लठंगरती राहतेच म्हणतात. त्यांना बिमारी होती म्हणते. श्रीमंताच्या पोरेला कोणती रे? यौवनम, धन संपत्ती, प्रभुत्वम, अविवेकता, एकैक्य मत्त नर्थाय श्रीमत चतुष्टयम. जगात श्रीमंत, शरीर धडधाकट, सर्व गोष्टी मनाजोग्या, त्याला या जगतामध्ये रमणटप्पणाची बिमारी होते. रामाला झाली असती तर रामायण शिल्लक राहिलं असतं का? आज भगवद्गीतेच्या जयंतीमध्ये जसा गीता समजून घ्यावी याप्रमाणे अध्यात्म रामायण समजून घ्यावं. 1 वर्ष नाही,
कित्येक कार्यक्रम आपल्या या जयंती उत्सवात होतात. अहो मला आपण 36 वर्षापासून या रामायणाची रामाची चिंतन करण्याकरता म्हणून बोलावता येते. राम समजून घ्यायचाय. 3 तपापासून राम समजतो का? समजला असता तर आपण 2003 सणामध्ये पुन्हा रामायणाकडे लक्ष दिलं नव्हतं. दुसरा ग्रंथ पुन्हा मांडला असता, त्याचे चिंतन केलं असतं. ग्रंथ कोणताही असो, तो ज्ञानेश्वराची ज्ञानेश्वरी असो की ज्ञानोबा महाराजांचा हरिपाठ असो, छोटासा ग्रंथ असो की मोठा ग्रंथ असो, मिठ्ठू सारखं पाठ करणं तितक्याने काही तो समजत नाही. पांडित्यही पण त्याचा अनुभव जेव्हा आपण घेता तेव्हा तो अंतःकरणाचा ठाव घेतो. हे ठाव अखिल हृदयाचा, त्याचा जो आनंद अवर्णनीय असतो. याप्रमाणे भगवद्गीतेची जयंती करत असताना अनेक धर्मग्रंथांचा आपण इथे जो चर्चेचा विषय ठेवून लाभ घेत आहात, त्यामध्ये अध्यात्म राम आहे. अध्यात्म म्हणजे अधि म्हणजे प्रमुख. आणि काय प्रमुख? राम. राम म्हणजे आत्मा. आपण सर्व आत्मेत बसले आहात. मग अहो आपणच ते असून आपल्याला ते समजून घ्यायची जरूर काय? बोललो ना आपण, तुझे आहे तुझं पाठी परी तू जागा तुला. त्याला जर आपण आठवलं असतं तर अनेक जाती, अनेक पंथ, अनेक धर्म, अनेक चालीरीती या आमच्या देशाचं आज पुरण करून राहिले, मातीत मिळवून राहिले. याला कारण काय आहे? आम्हाला कळत नाही अध्यात्म काय. भगवद्गीतेचे मंदिर गावोगाव करू शकतो आम्ही. गीतेचा पाठ सोडून इथून दिवसभरात उपाय करून टाकतो. 18 अध्याय वेदव्यासानी महाभारतात गीता प्रसंग आठवून लिहून ठेवलेले 700 श्लोक कडा कडा वाचून पंडितासारखे कोपऱ्यासारखे बोलूनही देतो आम्ही. पण त्याचा अनुभव जोपर्यंत तो अनुभव येत नाही तोपर्यंत कशाची पूर्णता? अनुभवात ज्ञान महत्वाची गोष्ट आहे. ज्ञानेश्वराचे ज्ञानेश्वरी पूर्ण काम आहे. का पूर्ण काम आहे? अहो त्यांनी आपला अनुभव मांडला आहे समाजाच्या समोर. जेव्हा चांगदेव येतो म्हणतो, अहो ज्ञानोबा तुमच्यापासून ज्ञान मिळवायला मी आलो आहे. ज्ञानोबा पहाटेची वेळ, आपल्या घरासमोर एक भीतीचं खंडार आहे आणि त्या खंडारावर तोंड देऊन राहिलेला. लोक म्हणतात, अरे आपल्या आळंदीवर संक्रांत आली. कशी काय? तो ऐकलं नाही का? मोठा पंडित, मोठा तपस्वी चांगदेव नावाचा कसा तपस्वी आहे. त्याच्या हातामध्ये तागाचा आणि गुरुचा दोर नाहीये, नाग आहे वारुळातला. त्याला बसायला विमान नाही त्या पडछात, त्याला बसायला घोडम नाही, गधड नाही. वाघावर बसलाय. वाघाला हाकलून राहिला. हो हाकलते कसा? साठ मारते. कोणत्या साठ? सर्पाचा साठ मारते, फुसफुस करते. तो साठ घेताय, वाघ चालते. हो मग हे त्यानं कसरत कशी काय मिळवली? 2-4 दिवसात नाही, 100 वर्ष तर कोणी जगते. जीवे शरदशतम वर्षे शरदशतम. मग तो किती वर्षाचा आहे? 1400 वर्षाचा आहे. 1400 वर्षाचा इतकं शिकला. आता तर खूपच आफत आली. हो अरे ज्ञान्या, आपल्या आळतीची साधने केली पाहिजे. असं का? मग पहा बरं, त्याला जिंकायचंय. मग तुम्ही असं जा, अमेरिकेत जा, तिथे भाली घेऊन या. चीन मध्ये जा, त्याची बंदुका घेऊन या. ऑस्ट्रेलियामध्ये जा, त्या ठिकाणचे बंगोळे घेऊन या. का बरं? आपल्या भारत देशाची रीतीच आहे. साऱ्या जगाचे पाय टाका आणि भारतीय महान म्हणा. आता आपला भारत देश आहे. असं ज्ञान नव्हतं. फुकट नाही ज्ञान दे तुकाराम नाचावं लागत. आळंदीला टोपलभर पैसे लागतात तिथून जायला. पण हिंगण घाटच्या लोकांना दत्त जयंती करा, रामनवमी करा की कृष्ण जयंती करा, पण जेव्हा साधू संतांच्या स्मरणामध्ये देवाच्या नावाने नाचावं लागतं. का नाचावं लागतं? त्यांची कीर्ती आहे, त्यांचं तेज आहे, त्यांची शक्ती आहे. केवढी मोठी शक्ती होती या ज्ञानोबामध्ये.
लोक म्हणतात ज्ञान्या आपल्या आळंदीच्या गावाचं नाव नाही गेलं पाहिजे, नाही जात ना भावाजी? मग कशावरून आले? तो आला ना, त्याचा वाघ ढकलून राहिला ना, तो येत आहे ना? नाही येत नाही, तो येऊ द्या, आला मी पाहतो त्याचा भेटे तर तो मजा आलं ती वाटते. जगामध्ये जोपर्यंत आमचं दुर्दैव असेल तोपर्यंत लोकांच्या माथान तुळजा पुरत असतो. पण आम्ही भाग्यवान असू तर सर्व धर्मग्रंथाला अनेक नाव आहे आणि ज्ञानेश्वरीला अध्यात्म ग्रंथ म्हणतात, फुकट म्हणत नाही. छोटासा पोरगा आलाच आहे, सांगे 1400 वर्षाचा तपस्वी. हे ऐकल्याबरोबर तो आज्ञा देतो, कुणाला घोड्याला नाही, गध्याला नाही, पेट्रोलला नाही, डिझेलला नाही, कोणाला आज्ञा देतो तो भीतीच्या खंडाऱ्याला. निर्जीव चालविल्या भिंती, तुकारामाचा अभंग साक्षी आहे. त्या खंडारावर बसलेला होता, त्याला म्हणतो गड्या तो वाघावर येऊन राहिला, मग काय त्याच्या स्वागताचा सुई. आमच्या भारत देशाचं वैभव आहे, परदेशचा पैसा नाही, पण भाषा नाही, एवढी चिडी भलत्या ठिकाणी मारते बुडी. आमच्या भारत देशाचा हा नरकवास आहे, नरकवास. साऱ्या जगाचं बरं वाटतं आणि आमच्या देशातली कोणती गोष्ट आम्हाला तुच्छ वाटते. त्याचं कारण काय आहे? आम्ही तिला शोधून पाहत नाही. त्या भगवद्गीतेमध्ये असणारा अमृताचा कण तो आमच्या दुर्दैवानी पटत नाही आम्हाला. त्याचा जिलाब होतो. तुझे आहे तुझ पाठी परी तुझा चुकला तू. या भारत भूची शक्ती बुद्धी ते सहा कशी आहे, तो जिवंत प्राण्याला आपल्या मनाप्रमाणे करेल नियम नाहीये. रामानंदापासून महात्मा कबीराने नाम मंत्र घेतला, नवल नाहीये. पण कबीरानंतर 500 वर्षांनी असा एक आमच्या भारत भूमीमध्ये झोपडपट्टीत राहणारा आई बापाचं सरळ लग्नही झालेलं नाहीये. विठ्ठल रुक्मिणी लग्न झाल्याबरोबर कटाळा बाप काय करायला पण संसारात कुणाला माहीत, पोळ्याला साधूच बनलाय अशी परिस्थिती. साधू लोक सुद्धा म्हणतात वेड्या, साधू आभाळातून पडत नसतो, आईच्या पोटातून बाहेर पडत असतो. ज्या साधूला आपल्या मातेची जननीची सेवा करता येत नाही, कशाचा ब्रह्म आणि कशाचा मोक्षाला जातो. आपल्या बायकोची सेवा कर पहिले जा. काव सेवेचं फळ काय आहे? दारू पेलन लाता मारणं, मूर्ख आहे. मटणातला भूत तरी बरा, त्याच्यासाठी नाहीये. शिक. भागवतापेक्षा महाभारतापेक्षा रामायणापेक्षा घरातली बायको शिक. शिकलाच तो विठ्ठल पंत आणि त्याला काय लागलं? अमृत फळ. पहिला बच्चा निवृत्ती प्रसादे ज्ञानदेव बोले, दुसरा बच्चा ज्ञानदेव ज्ञानेश भगवान स्वयं, तिसरा बच्चा सोपान पायरी परमेश्वराच्या दरवाज्यात जाण्याची पायरी. अहो बच्ची पैदा होते अशी तशी काय? लग्न झालं गंगेत घोडे नाले, येथे लग्न व्हायच्या आधीच गंगेत घोडे नाले. 3 भाऊ आठवत नाही, लोक मुक्ताबाईचं चिंतन करतात, नाचतात. तर ज्ञानेश्वराच्या आळंदीचं तीर्थवंत नवल नाही, निवृत्तीचा तो असणारा तीर्थभाग या जगतामध्ये त्र्यंबकेश्वरात अमर झाला नवल नाही. सोपानाचं आश्रम बनतो नवल नाही, पण मुक्ताईचा आश्रम बनतो. मुक्ताई जिथे हजारो लोकांना ज्ञान देते, सर्वांच्या समोर आपल्या मुखातले अमृत शब्द टाकते. काय होतं तिथे? तीर्थ होतं तीर्थ. केवळ माणसावरून जगात मोक्ष नाही, बाई मोक्षाला जाते. ती या जगाचा उद्धार करते. म्हणून केवळ आम्ही माणूस बाई आलो, चित्त्याने पूर्णतेला गेलो असं होत नाही. पूर्णतेला जाण्याकरता अहो चंदनाच्या जातीत गेला, पूर्णता होत नाही. कुठपर्यंत? त्याला घासावं लागतं पारखावर, त्याचा रस काढावा लागतो.
त्याचं गंध कपाळाला लावावं लागतं, त्या चंदनाचं डोळ्यामध्ये तेच लावावं लागतं, त्या चंदनाचा सुगंध नागाला लावावा लागतो, तेव्हा चंदनाची किंमत आहे. याप्रमाणे आपण या मनुष्य देहात आलो ते कशा करता? बावळटासारखं मरण्याकरता नाही, सर्वांनी किळसवाणं आपल्याकडे पाहण्याकरता नाही. त्यासाठी आपण या जगात जन्माला आलो की शिकला पाहिजे. आपण शिकण्याकरता आपल्या भोवतालच्या दुनियेमध्ये जरी आपल्याला शिकता न आलं तरी होऊन गेलेल्या दुनियेत कुठे ना कुठेतरी ते दिव्य रत्न असेल आणि त्याचा आपण संग करावा. भगवद्गीतेच्या जयंती कृष्णाचा प्रसंग जसा महत्वाचा आहे असा अध्यात्म रामायण मोलाचा आहे. अध्यात्म रामायण कोणी कुणाला सांगितलं? राम तर होऊन गेला. रामाचे जसे अवतार मत्स्य कच्छ बाराम नारसिंह, फक्त विष्णू भगवंताचे अवतार नाही, सर्वांचेच अवतार. तुमचेही अवतारच आहे. दिवाळीच्या दिवशी कसं करतात, होळीच्या दिवशी कसं करतात, अवतारच आहे तुमचे. सर्वांचे अवतार आहेत त्या जगात. याप्रमाणे असा एकही प्राणी जगात नाही की ज्याचा अवतार नाही. भगवान शिवशंकर कालरूप शंकर, कहो त्यांचे जन्म आहेतच. कसे जन्म होतात? वाचले पाठी जन्म घेणेला. रामाचं रामायण होऊन गेलं. रावण सुद्धा रामाच्या कृपेने उद्धरून गेला, वैर भक्ती करून उद्धरून गेला. रावणाचा भाऊ विभीषण चिरंजीव झाला. ज्यांची ज्यांची जशी फळं तशी त्यांच्या पदरात पडली. पण रामाची भक्ती करणारा आणि कबीरासारखा रामनाम जपणारा शिवशंकर होता. भगवान शंकर बुद्धी कर्मानुसार. जसा लहान मुलगा असतो, जे आपल्या बरोबर घेऊन आला त्याप्रमाणे तो असतो. एकाला मोठा झाल्यानंतरही श्री म्हटलं, श्री म्हणजे तो श्री नाही म्हणत, काही येत नाही, त्याच्या जिभेला वळण नाही. आणि एक जन्माला आल्याबरोबर मिठू सारखा बोलतो. तुकडोजी बाबा वरखेडात लहानसे होते. अहो माणूस म्हातारला होऊन जातो तर हे कवित्वाचा श्लोक नाही करताय. आणि महाराज काय वस्तू होते? मुकम करोती वाचालम पंगुम लंघयते गिरी. जे बोलायचं तेच त्यांची लहरकी बरखा होऊन जायची. 4 वर्ग नीट शिकली पण नव्हतं. धडागतीचं व्याकरणी लिहिता पण येत नव्हतं. त्यांच्या मुखातून पडणारा जो शब्द तो कोकळ्यासारखा भेटून कागदावर लिहिणारी मंडळी होती त्यांच्या भोवताल लिहून ठेवत असत. अंकट श्लोक, मूर्ती तरंग, लहरकी बरखा, भगवत भजन, मंगलमय नाम तुझे सतत गाऊ दे. धडागतीचं बाजूला लिहिणं येत नव्हतं कागदावर. मग कोण करत होत? काम राहत नव्हतं शिल्लक. अनन्याची चिंता करतो नारायण. देवाच्या झोळीतला बच्चा होता, त्यामुळं आधी माता शक्ती हे सर्व काम करत. असे सर्वांचे जन्म जगात होतात. त्याप्रमाणे देवतांचे जन्म होतात. रामाचे रामायण झालं. पण रामायण काळामध्ये ज्या ज्या लोकांनी राम प्रभूच्या भक्तीचा लाभ घेतला होता त्यामध्ये भगवान शिवशंकर त्यांनी पण राम कथेचा लाभ घेतला होता. मरण सर्वांनाच असतं. राम असो की सीता असो शरीर टाकावंच लागतं. याप्रमाणे शिवशंकर पार्वतीला रामाचा काळ संपला, मरण जावं लागलं. पण बुद्धी कर्मानुसार आहे. पुन्हा ऋणानुबंध म्हणजे पूर्वजन्माचे संबंध एकत्र होतात आणि पुढे शिवशंकर आपल्या वासनेनुसार जन्माला येतात आणि त्यांच्या पूर्व संबंधानुसार पार्वती त्यांची बायको होते. शंकरालाही पूर्ण कळत नाही का असं झालं आणि पार्वतीलाही पूर्ण कळत नाही का असं झालं. पण तुका म्हणे त्याच्या जातीचा स्वभाव. पार्वतीला एक वेळ शंकरजी विचारतात, अगं पार्वती तुझ्या राजाची पोरगी, मी तर बरी बात पोरग, मला जर पावडर अंगाला लावायचं वाटलं
समजनातल्या मुलग्याची राखण द्यावं लागते आम्हाला. इतका तर मी श्रीमंत. एखाद्याला वाटलं दागदागिने असा तर त्याच्याजवळ काही कमाई तरी आहे. मला ते वारुळातला सर्प घेऊन आपल्या गळ्यात लावावं लागते. मग तुझी माझी बायको कशी झालीच ग तू? ते म्हणते शंकरा मलाही पण यातलं काही रहस्य कळलं नाही, पण बुद्धी कर्मानुसार येणं. स्वयंवरात अनेक लोक आले होते, पण मला तिने काहीतरी पूर्वाधिकाचा संबंध असला पाहिजे आणि म्हणून मी तुझ्या गळ्यामध्ये हात टाकून दिला. मला समजलं नाही का टाकला आणि काय झालं काय. पण का शंकरजी ती म्हणते तुमच्यात काय आहे विशेष? काय आहे विशेष म्हणत्या बरोबर शंकरजीचा विशेष उभा झाला. कोणी म्हणते शंकरजीची खूण आहे. कोणती? हो गळ्यात सर्प आहे. हो आणखी काय आहे? जटा बांधले आहेत. त्या शंकरजीनं अंगाला राखण घातली आहे. शंकरजी वाघाच्या चांगल्यावर बसले आहेत. शंकरजीचे समोर धोनी आहे. नाही हो शंकरजीचं विशेष काय आहे? पार्वतीने विशेष विचारल्याबरोबर शंकरजीने आपला दरबार खोलला आणि म्हणायला लागले पार्वती माझ्यात विशेष एकच आहे. राम रामेति रामेति रमे रामे मनोरमे. मला काही एकच आवडते, बाकी काही नाही आवडत. काहीच नाही आवडत मला. काय आवडतं? रामनाम आवडतं. रामनाम सारी. शंकरजी बाकी सब दुकानदारी आवडतच नाही मला. तुम्हाला राम आवडते आणि मला तर रामाची शपथ आहे. कसा काय राम आवडतो? त्या अयोध्येच्या रामानं सीतेचे लग्नाच्या वेळेला केवढं कौतुक केलं, म्हातारपणी केवढे हाल केले. तिला बिचारीला वाल्मिकीच्या आश्रमामध्ये कपाळ तिथेच मरावं लागलं. का तुम्ही त्या रामाचं नाव घेता? माझी तीच गती कराल का शंकरजी? चोराच्या मनात चाललं निर्माण झाले. पूर्ण ज्ञान नाही, स्वतःच नाही तर देवताचही नाही. शंकरजी हसले. अगं पार्वती तुला कळलं नाही राम? अहो मी रामाच्या विषयी ऐकलंय नाही सर्व. हो पण तू रामायण ऐकलंच नाही. कोण सांगणार? कुठला पंडित येणार? आणि कसा मला तो नीटनेटका सांगणार? कशी ग तू? त्याच्यासाठीच तर तू माझ्या गळ्यात हात टाकला. मी रामाचा भक्त आहे. माझा विशेष रामच आहे. आणि मला जर ज्याला मी विशेष समजतो त्या रामाचं तत्व जर मला न कळलं तर माझा विशेष व्यर्थ आहे. मटमटाचा गलबला कैसा गडावा शकता. मग मला रामाचं तत्व समजून सांगता का? नो तू ऐकशील तर सांगेल, न ऐकशील तर कसे मग पाहायला जाऊ आपण हिंगण घाटातला तमाशे करू आपल्या जीवाचे. स्त्री पुरुषाचं लग्न म्हणजे विघ्न नव्हे. लग्न म्हणजे गुलाबजामुन नव्हे. लग्न म्हणजे कसे तरी मजेनं शरीराच्या सुखाचे दिवस घालवणं नव्हे. लग्न म्हणजे सारे विघ्न पार पाडणं. पार्वती लग्न झालेली बाई कधी ऐकते? कुठे ऐकते? आपण तर भाग्यवान. गीता मंडप वाल्याने केवढा मंडप बांधला. आपल्या घरच्या पोट्याच्या लग्नात नाही सापडत एवढा साजरा मंडप. असं बांधलं काही? बसायला सुंदर सतरंग्या त्यानं हो, बसणं हो, थकल्यासारखं पाणी त्यानं हो, जास्त थकल्यासारखं मग चहा त्यानं हो, घेऊन गेला हो. वर मग सारी व्यवस्था आपली या ठिकाणी. पण खेळले अनंते कैसे. हे अध्यात्म रामायण नवऱ्याने बायकोला सांगितलं. कुठे होते? वडाच्या सावलीत झाडाखाली पर्वत ते अपनाले. भगवान शिवजी प्राप्त परिस्थितीत बसले होते. कोण? आदिवासी. आदिवासी म्हणजे पारधे नव्हे. आदिवासी म्हणजे खेकडे मसाल्या खाणारा माणूस नव्हे. आदिवासी नाही होतो. आदिवासी तो होतो ओम नमो जी आद्या ससंवेद्या वेद प्रतिपाद्य आत्मरूप. तो राम होता शिवशंकराचा. पार्वती माझा राम समजून घेतो आणि नंतर मग रामाच्या निंदा कर.
मग त्या रामाविषयी काय बोलायचं ते बोल. कान देऊन यायचे. त्याला म्हणतात अध्यात्म राम आहे. गीता मंदिर बांधणं जितकं मुलाचं आहे इतकं भगवद्गीता किंचित गीता. गीतेचा एक शब्द, गीतेचा एक नुसतं अक्षर जरी समजून घेतलं तरी जन्मभर आम्हाला ती अध्यात्माची तिजोरी होणार. ते भाग्य आपल्याला लाभावं म्हणून पांढरे गुरुजी सारख्या पुण्यश्लोक लोकांनी हे गीता मंदिर आपल्या हिंगणघाट मधल्या सर्व श्रीमंत गरीब लोकांनी या ठिकाणची ही उपासना चालवलेली आहे. त्या उपासनेला गीता जयंती सारखे अमृत फळ लागावे आणि ती दररोजच तुम्हा लोकांचं जीवन व्हावी याकरता म्हणून प्रवचनाची वेळ संपली असताना आपण अध्यात्म रामायण कोणी कुणाला का केव्हा कशा करता सांगितलं गरजे वाचून काही घडत नाही. हिंगणघाट मध्ये गीता मंदिर झालं, आवश्यकता भासली नसती तर झालंच नसतं, तिसरं काही झालं असतं. जरूर पडली त्या लोकांना. भाग्य उदयाला आलं कपिला सारखं, भाग्य उदयाला आलं ज्ञानोबा माऊली सारखं. म्हणूनच आपण हे गीता मंदिर बांधून तिथे गीता जयंती करीत आहात. ती गीता दुर्गा स्वरूप, काली स्वरूप, चड्डी स्वरूप, ती गीता या जगतामध्ये प्रकृती महामाया स्वरूप आहे. तिचं भजन करून आपल्या विषयाला आपण आज दुसऱ्या प्रवचनात विराम. टाकत आहोत. हा छोटे बालबच्चे तपोवन मध्ये जे लहान आई नाही माहित नाही बाप नाही माहित त्यांना कोण नाल्यात फेकले, कोण वाळवंटात टाकले, कोण एखाद्या गावाच्या कुडा कचडीत आणून टाकले. ज्याला कुत्र सुद्धा डसत नाही, डुक्कर सुद्धा ज्याचं रक्षण करते आणि असे ज्याला कोणी नाही ते बच्चेच्या तपोवनात आहे. अनाथाचे नाथ फुकटच नसते. या जगात स्वतः खीरपोळी कोणी खाऊ शकतो पण परोपकारी देवता बोटावर मोजणे इतके नसतात. त्यांची फार किंमत असते. आरतीचा पैसा त्या छोट्या बाल बच्चांच्या बाल कल्याण निधीत जातो. हे या जगात भूदेवतांचं काम आहे. जमिनीवर राक्षस पैदा झाले असतील त्यांनी 17 खाऊन 18ची भूत ठेवणं हे त्यांचं काम. जो ज्याच्यासाठी पैदा झाला ते काम तो करतो. भगवद्गीतेची आरती ओवाळा ओवाळा त्यामुळे पाठ बरळला काही बरळला द्वार घेता राणा जाना
का